मी विधानसभेला इच्छुक आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्या मोठ्या वावटळीमध्ये लातूरच्या सीटलाही थोडीफार अडचण झाली आणि लोकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदींच्याबद्दल अतिशय उत्सुकता आहे, प्रेम आहे आणि तेच आपले नेते आहेत ही भावना आहे. माझ्या पक्षप्रवेशाच्या भोवती अनेक नरेटिव्ह सेट केले जात आहेत पर्पजली. भाजपाच पक्ष का निवडला आणि भाजपामध्ये मी का आले तर भाजपामध्ये ह्याच्याकरता आले की प्राप्त परिस्थितीत मला तिथे सन्मान आणि संधी दोन्हीही वाटलं. ह्याच्या आधी समाजकारणात होते, आता राजकारणात आली तर राजकारण करणार. संभाजी भैया हे माझे आदरणीय बंधू आहेत. त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक लोकांनी पडद्याच्या पुढे आणि मागे भूमिका बजावल्या, त्यामध्ये संभाजी भैयांची भूमिका महत्त्वाची आहे. देवघरचा उल्लेख झाल्याशिवाय इथलं राजकारण पूर्ण होत नाहीये. देव असं काही रोज रोज प्रकट होत नसतो. देव प्रकट होण्याची सिच्युएशन येईल तेव्हा देव प्रकट होईल. मग तुम्हाला असं म्हणायचं की देवघर फोडलं नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. मागच्या 75 वर्षापासून लातूरला आमदारकीमध्ये लातूर जिल्ह्यातच कधी महिलेला प्राधान्य मिळालं नाही किंवा संधीच मिळाली नव्हती. आश्वासनं देणं किंवा खूप काही स्वप्न दाखवणं हा माझा स्वभाव नाही आहे. आमदार अमित देशमुखांच्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. तुमची बहीण आहे, मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे, तुमच्या सुखात दुःखात आहे. माझ्याच्यानी सगळंच करणं होईल का नाही मी खोटं बोलणार नाही, पण मी प्रयत्न मात्र 200% करणार.